तर आज सकाळी उठल्या उठल्या पहिलं वॉशिंग मशीनचा फिल्टर साफ करायला घेतला, कारण खूप दिवस झालं हे साफ करायचं म्हणतोय आणि लक्षातच राहत नाही कामाच्या गडबडीत. नंतर पहिल्यांदा तर डोक्यावरून आंघोळ करून घेतली, कारण आज होती भोगी. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात तीळ देखील टाकावे असं म्हणतात. या वर्षीची भोगी तर झाली आहे, आता पुढच्या वर्षीसाठी लक्षात ठेवणार असेल तर ठेवा. तोवर दीदीने सगळं घर स्वच्छ करून घेतलं होतं. मध्ये जाऊन बघतोय तर इथं चाललं होतं भोगीच्या भाजीची तयारी. तर या भाजीमध्ये आम्ही घेतलं होतं गाजर, चनुला पावटा, वाटाणा, कांद्याची पात, फ्लावर, 2 प्रकारचा घेवडा, बोरं, ऊस आणि काय राहिला असेल तर बघा तुम्हीच. नंतर मी गेलो देवघरात, कारण दीदीला करायचा होता स्वयंपाक, त्यामुळे देवपूजा मी करणार होतो. देवपूजा केल्याशिवाय तर घरातलं वातावरण प्रसन्न होतच नाही, सण असल्यासारखे वाटत देखील नाही. घरात सण समारंभ असला तर एक वेगळाच उत्साह प्रसरतो घरभर, आणि देवपूजा केल्यामुळे तो उत्साह, ती प्रसन्नता चौपट होऊन जाते. पहिले तर सगळे देव पटपट पाण्यामध्ये काढून घेतले. आधी सगळा देवारा साफ करून घेतला. नियमित देवपूजा केल्याने घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते, ती तुम्ही नक्कीच अनुभवा. तुम्हाला भोगीविषयी संपूर्ण माहिती आहेच, परंतु मी देखील थोडी माहिती देतो. तर भोगी हा सण महाराष्ट्राबरोबर अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो, हे तर तुम्हाला माहिती असेल. तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण हिवाळ्यामध्ये असतो. तर ह्या दिवसात अनेक पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असतात, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ह्या सणाचे महत्त्व जरा जास्तच. खरं तर इथून पुढे पिकांची काढणी सुरू होणार असते, आणि या काळात शेतकऱ्यांचे आरोग्य हे सुदृढ असणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच ह्या दिवसात असे काही पदार्थ खाणे गरजेचे असते, आपल्या शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळवून देते. तीळ, बाजरी यांसारखे पदार्थ आपल्या शरीराला उष्णता देतात. गुळामुळे ऊर्जा आणि ताकद मिळते, आणि सगळ्या मिक्स भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला समतोल आहार मिळतो, त्याचबरोबर सगळे विटॅमिन देखील मिळतात. खरं तर हे सगळे पदार्थ थंडीत शरीराला मजबूत ठेवतात. चला, तिथे तुमच्याबरोबर बोलत बोलत माझी देवपूजा पण होत आली आहे. तर आज सगळे देव पितांबरीने घासून स्वच्छ करायचे होते, त्यामुळे जरा उशीरच लागला. व्हिडिओ मध्ये दिसतं एवढं फास्ट काम होत असतं तर किती भारी झालं असतं ना. हो, आणि एक लागलंच तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं. हे जे श्रीयंत्र असते ना, हे सगळे एकसारखे दिसणारे टोक दक्षिण दिशेस करून ठेवायचे असते. तुमच्या घरी असेल तर तुम्हाला ही माहिती उपयोगी येईल. तर बघा, इथे माझी देवपूजा तर झाली होती, फक्त एकच गोष्ट मिसिंग होती, ती म्हणजे फुले, आणि जी मी काल आणायला विसरलो होतो. तर इकडे दीदीने भोगीची भाजी लावून टाकली होती. जे काल ताक केलं होतं त्याचं मी लोणी काढत होतो, कारण कडाय ठेवायचं होतं. त्यानंतर दीदीने इथं घेतलं उंबरठा पूजन करायला. खरं तर देवपूजेबरोबर हे पूजन महत्वाचं असतंय, कारण असं म्हणतात की लक्ष्मी उंबरट्यामध्ये असते, म्हणजे उंबरठा पूजणे देखील महत्वाचे झालेच ना. इथं तिचं चालू होतं पूजा करायची. खरं तर वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की उंबरठा हा घरातील चांगली ऊर्जा घरामध्ये ठेवतो आणि नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर ठेवतो. तर तिने उंबरट्याची पूजा करून घेतली, त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली. इथे आपलं चालू होतं बाहेर इथं पूजा करायचं. मी आपल्या थोड्याशा क्लिपा घेतल्या आणि गेलो आत, कारण गॅसवर तूप कडाय ठेवलं होतं, म्हटलं ते आणि जायचं उतू. तिचं आवरून वगैरे झालं, आणि त्यानंतर ही लावत होती भात. तर भात आम्ही इथे राळ्याचा बनवलेला आहे, कारण आजच्या दिवशी राळ्याचा भात खाल्लेला चांगला असतो शरीरासाठी. पण वगैरे सगळं बनवून झालं होतं. आज घरातील सुवासिनी बायकांनी सुगड पूजन करायचे असते, तेच इथं दीदीचं चालू होतं. सुगड म्हणजे सुख, समाधान, समृद्धीने भरलेला असा घड. तर आजच्या दिवशी अशा लाल किंवा काळ्या मातीने बनलेल्या छोट्या छोट्या मटक्यांची पूजा केली जाते. याला सुगड म्हणतात, काही भागात ह्याला खण देखील म्हणतात. तर हे पूजन करून काय मिळतं किंवा कशासाठी करतात, असा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल, त्याबद्दलच मी थोडं सांगतो. खरं तर या सुगडामध्ये आपल्या घरातील धान्य, भाजीपाला भरून त्याचे पूजन केले जाते. म्हणजेच थोडक्यात आपण या पूजनाद्वारे अन्न देवतेचे, त्याचबरोबर निसर्ग देवतेचे पूजन करतो. नव्या पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. सुवासिन स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. खरं तर हा सण त्यांच्यासाठी खूप खास असतो. आपल्या गडबडीतून, धावपळीच्या आयुष्यातून त्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढतात. तर इथं पूजन देखील होत आलं होतं, आणि मला लागल्या होत्या भुका, कारण आज भोगीची भाजी होती ना. गावाकडे खरंच ही भाजी सगळे खूप आवडीने खातात, आणि जशी चव आजच्या दिवशी या भाजीला लागते, तशी चव इतर वेळी आपण जेव्हा ही भाजी करतो तेव्हा कधीच लागत नाही. खरं तर काय विशेष असेल हे मला अजून समजलं नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा. आणि हो, सण समारंभ म्हटलं की सगळे एकत्र येतात, एकत्र जमतात, तसेच सगळे एकत्र जेवण देखील करायला बसतात, आणि एकत्र जेवण
जेवण करण्याचा आनंद हा वेगळाच असतो. खरंच ते म्हणतात ते खरंच आहे, एकत्र जेवल्याने 2 घास जास्त जातात. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ते शक्य होत नाही, म्हणूनच असे सणाच्या निमित्ताने ते देखील होतं. इथे सगळं आवरून आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो. जेवणात काय काय बनवलं होतं ते तुम्हाला सांगतो. तर इथं तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली होती, भोगीची भाजी, त्याचबरोबर हरभऱ्याची भाजी आणि राळ्याचा भात असं बनवलं होतं. तर जेवण करून लक्षला मी बोलाय शिकवत होतं ते कसं तुम्ही बघा. मामा काय दादा? मामा दादा बाबा. मामा तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.